आजचा अनघाष्टमीचा पवित्र दिवस. सावकाश सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा सगळ्यांनी एकदम ताठ ठेवायचा आहे. ही क्रिया अगदी पूर्ण रेखेचं ध्यान होईपर्यंत पाठीचा कणा सगळ्यांनी आवर्जून ताठ ठेवा. रोज आपण क्रियायोगची प्रॅक्टिस करत आहोत. श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आपलं आतमध्ये गेलं पाहिजे. चंद्रनाडीला आपण ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. चंद्रनाडी जिचा संबंध आहे आपल्या चंचल मनाशी. चंद्रनाडीद्वारे आपण आपलं मन एकदम शांत झालेलं आहे. या क्षणाला आपण निर्विचार आहोत. खूप आभार मानायचे चंद्रनाडीचे, चंद्रग्रहाचे. आता कल्पना करायची या ब्रह्मांडामधील दिव्य शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे, खूप प्रेम आहे. अशी शक्ती आपल्या सहस्त्रहार चक्रामधनं आतमध्ये येते. त्वचेच्या बारीक क्रोम छिद्रांमधनं तिचा आत प्रवेश झालेला आहे. डावी नाकपुडी तिच्याद्वारे जो श्वास आपण घेत आहोत त्याद्वारे वैश्विक शक्ती आतमध्ये आलेली आहे. चैतन्यमय असलेली ही ऊर्जा शरीरभर वाहत आहे. बंद डोळ्यांमधनं म्हणजे आज्ञाचक्रामधनं दत्तगुरु महाराज अनघा लक्ष्मी समवेत बघण्याचा प्रयत्न करा. अनघा लक्ष्मी नेहमी आपण दत्तगुरूंना अवधूत स्वरूपात बघतो, पण त्यांचे एक असे स्वरूप की ज्यामध्ये त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी अनघा लक्ष्मी त्यांच्या सोबत आहे. त्यांची अर्धांगिनी इतके हे सुंदर असे स्वरूप दत्तगुरूंना बघा आणि त्यांच्या सोबत अनघा लक्ष्मींना बघायचे. या संध्याकाळच्या पवित्र वेळेला आपण त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार करत आहोत. कल्पना करायची आहे दत्तगुरु महाराजांचे अनघा लक्ष्मी समवेत आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या रेखेच्या स्वरूपामध्ये दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. अनाहत चक्र वायू तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र कल्पनेमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे. शिव आणि त्यांची शक्ती स्वरूपा त्यांची अर्धांगिनी देवी पार्वती यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या रेकी शक्तीद्वारे. शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी जे आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आहेत. वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने हनुमानजींच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांची तीव्रता एकदम कमी झालेली आहे. शरीरामधला अतिशय महत्त्वाचा स्नायू म्हणजे आपले हृदय. आता त्याला बघण्याचा प्रयत्न करा. आपला जन्म झाल्यापासून अविरत आपले हृदय काम करत आहे. आत्तापर्यंत आपण खूप विचार करून आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे. याच्या पुढे आपण आपल्या हृदयाची खूप काळजी घेणार आहोत. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. नेहमी आपल्याबद्दल चांगले विचार आपण करत आहोत.
आपले हृदय खूप सक्षम आहे. आपण एक आनंदी आत्मा आहोत. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आपल्याला अनघा दत्त स्वरूपामध्ये भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. त्याद्वारे आपण खूप आनंदी आहोत, खूप उत्साही आहोत. आपले हृदय खूप आनंदी आहे. आपले हात पाय प्रत्येक सूक्ष्म अवयव भगवंताने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती. आपल्या इतके सक्षम हातपाय कदाचित कोणाला मिळाले नसतील. खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. शरीरामध्ये कार्यरत असलेले विविध प्रकारचे वायू, प्राणवायू, अपान वायू, समान वायू, व्यान वायू, उदान वायू आणि त्याचे उपवायू यांचे कार्य श्री हनुमानजींच्या कृपा आशीर्वादामुळे अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे हनुमानजींचे. त्यांची कृपा दृष्टी आपल्यावर आहे. कल्पनेमधून आपल्या अनाहत चक्रावर रेकीचं चिन्ह काढायला घ्या. चोकुरे काढा. हॉन्शा झाशोनेन काढा. सेहेकी काढा. संतुलन, प्रत्येक जो वायू आहे त्याच्यामध्ये संतुलन आणि त्याचबरोबर भरभरून प्रेम असलेले आपले हृदय, त्याच्यावर तुम्ही कल्पनेमधून हारचं चिन्ह काढा. हार ते कसे चिन्ह की ज्याच्यामध्ये भरभरून ऊर्जा आहे, प्रेमाची ऊर्जा. कल्पना करा आपण एक भरभरून प्रेम असलेला एक पवित्र आत्मा आहोत. फक्त चांगले विचार आपल्या मनामध्ये येत आहेत, त्याचाच आपण पाठपुरावा करत आहोत. या जगामध्ये येताना आपण काहीही घेऊन आलेलो नाहीये. जातानाही आपण काहीही घेऊन जाणार नाहीये. घेऊन जाणार आहोत फक्त चांगले आशीर्वाद. शिवतत्वाशी, परमतत्वाशी या प्रदोष समयी आपण एकरूप होत आहोत. शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे. बीजाक्षर यम आणि ओम द्वारे. यम कल्पना करा सुंदर हिरवा प्रकाश आपल्या छातीच्या मध्यस्थानी पडलेला आहे. जणू काही श्रावण महिन्यामधली हिरवळ आणि त्याचा रंग. त्या हिरव्या रंगाला आपल्या अनाहत चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. एक असा हिरवा रंग ज्याद्वारे आपल्या हृदयाला एकदम शांत वाटत आहे. या क्षणाला आपले हृदय खूप आनंदी आहे. आता कल्पना करायची आहे या शरीराबाहेर आपण आलेलो आहोत. आता आपल्या सुंदर शरीराला बघण्याचा प्रयत्न करा. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती. आपण एक प्रकारचे मॅग्नेट आहोत. सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे येत आहेत. ब्रह्मांडीय दिव्य शक्ती विविध शक्तींच्या स्वरूपामध्ये, विविध वायूंच्या स्वरूपामध्ये
विविध आशीर्वादांच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे येत आहेत. आत्तापर्यंत आयुष्यात आपल्याला ज्या व्यक्ती भेटलेल्या आहेत त्या प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळत आहे. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तींचे खूप आभार. ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टींचे खूप आभार. भरभरून प्रेम असलेले आपले हृदय जे फक्त आपल्या जवळच आहे. आपल्या प्रेमरूपी हृदयाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात एकमेकांवर सोडा आणि विशुद्ध चक्रावर ठेवा. आता आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे ती बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही सांध्यांमधली मोकळी जागा, आपल्या फुफ्फुसामध्ये असणारी मोकळी जागा, आपल्या पोटामध्ये कुठे मोकळी जागा असेल ती बघण्याचा प्रयत्न करा. कल्पनेमधून या मोकळ्या जागेमध्ये सुंदर असा निळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. हा निळा प्रकाश जो आकाश तत्वाशी संबंधित आहे. सुंदर असा निळा प्रकाश या प्रत्येक मोकळ्या जागेमध्ये पसरलेला आहे. आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार, त्याप्रमाणे आपले मन आणि त्याप्रमाणेच वागणे. या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र, विशुद्ध चक्र, आपल्या विचारांची शुद्धता झालेली आहे. आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे. त्या शुद्ध झालेल्या अन्नाचे, आपल्या विचारांचे खूप आभार मानायचे. असे मानण्यात येते की खूप पुण्यकर्म केल्यानंतर ही पवित्र मनुष्य योनी आपल्याला मिळालेली आहे. सातत्याने हा विचार करा की आपण एक पवित्र आत्मा आहोत, एक आनंदी आत्मा आहोत. आपल्याला माहिती नाहीये की आपल्याकडे किती पुढचे क्षण आहेत. प्रत्येक क्षण आपण भरभरून जगत आहोत. खूप आभार मानायचे या पवित्र जन्माचे. हम द्वारे हम हमचा अर्थ असा की फक्त माझे न करता सगळ्यांसोबत हिंदीमधला हम, आपण सगळे मिळून पुढे चाललेलो आहोत. या सुंदर शक्तीच्या वाटेवर आपला हा असा प्रवास, आनंददायी प्रवास, सगळ्या दैवी शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश आपले दोन्ही हात आपल्या दोन्ही खांद्यांवर ठेवा. आपले दोन्ही खांदे अगदी व्यवस्थित काम करत आहे. दोन्ही खांदे, दोन्ही हातांमधला प्रत्येक सूक्ष्म अवयव, त्यांना सुंदर आकाशी प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा. हा दिव्य आकाशी प्रकाश आपल्या दोन्ही तळहातांवर पण पडलेला आहे. कल्पनेमधून तळहातांवर ओम काढा, बीजाक्षर यम काढा, हम काढा, चोकुरे काढा, सेहेकी काढा. हे जग जिंकण्याची ताकद आपल्या हातामध्ये आहे, आपल्या विचारांमध्ये आहे.
खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य जन्माचे. अतिशय विचारपूर्वक आपण कर्म करत आहोत. प्रत्येक कर्माचा हिशोब होत आहे. खूप आभार मानायचे आपली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचे. हमद्वारे हम सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळा आणि आज्ञा चक्रावर ठेवा. आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञा चक्र, सगळ्या रेके गुरूंचे खूप आभार मानायचे, ज्यांच्यामुळे आपल्याला ह्या शक्तीचे ज्ञान मिळालेले आहे. आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली अनघा लक्ष्मी समवेत आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. या सुंदर दिवे लागणीच्या वेळेला कल्पना करा, या पवित्र वेळेला आपण अनघा लक्ष्मींचे पूजन करत आहोत. भरभराटीची देवता, तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. ओम श्री अनघा लक्ष्मी देवी नमो नमः. अनघा देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. दत्तगुरूंचे कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहेत. खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. सगळ्या चांगल्या गोष्टी, चांगले स्तोत्र, चांगले मंत्र याचेच आपण उच्चारण करत आहोत आणि ऐकत आहोत. चांगल्या आणि सक्षम श्रवणशक्तीचे खूप आभार मानायचे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री अनघा लक्ष्मी देवी नमो नमः. खूप आभार मानायचे या दैवी शक्तींचे प्रत्येक क्षणाला. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. कल्पना करा, या ब्रह्मांडामध्ये असलेल्या दिव्य शक्ती. सूर्यास्ताची वेळ झालेली आहे. सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे. असे मानण्यात येते की सूर्य उगवताना आणि सूर्य मावळताना भरभरून अग्नितत्व त्यांच्यामध्ये असते आणि त्या अग्नितत्वाचे आपल्या मणिपूर चक्राशी संबंध, या शरीराशी संबंध. खूप आभार मानायचे अग्नितत्वाचे, सूर्यनारायणांचे. ओम ह्राम सूर्याय नमः. सूर्यनारायणांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे, ज्यांचा संबंध आहे आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेशी. कल्पना करा, या ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींचे भरभरून आशीर्वाद ह्या वेळेला आपल्याला मिळत आहे. खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओमचं उच्चारण करा. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा. कल्पनेमधून दोन्ही मेंदूंना जांभळ्या प्रकाशात बघायचे.
एक असा जांभळा प्रकाश जो या ब्रह्मांडाशी संबंधित आहे. या जांभळ्या प्रकाशामध्ये जांभळ्या रंगाचे कमळ बघण्याचा प्रयत्न करा. सहस्त्र पाकळ्यांचे हे कमळ जे संबंधित आहे सहस्त्र चक्रा, सहस्त्र ब्रह्मांडातील दिव्य शक्तींशी, आणि त्याच्या आतला पिवळा गाभा म्हणजे लख प्रकाश आपल्या आतमध्ये पडलेला आहे. या वैश्विक शक्तीद्वारे आपण आपल्या स्वतःचा शोध घेत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या आतमध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे ओमद्वारे. आता सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. अग्नी तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, एकमेकांवर आधारित असलेली आपली सगळी चक्र, अतिशय महत्त्वाचे अग्नी तत्व ज्याचा संबंध आहे सूर्यग्रहाशी. खूप आभार मानायचे अग्नी तत्वाचे. या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. कल्पना करायची या सुंदर वेळेला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. फक्त अग्नितत्व सांभाळल्यामुळे आपोआपच आपल्याला ह्या देवतांची कृपा दृष्टी आपल्यावर झालेली आहे. या आयुष्यात आपल्याला आवश्यक असलेले यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य याची प्राप्ती आपल्याला होत आहे. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तींचे बीजाक्षर रम द्वारे. रम रम आता अगदी सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूने ठेवा. 72,000 नाड्यांनी तयार झालेले हे शरीर, त्या 72,000 नाड्यांचे केंद्रस्थान आहे नाभीच्या मागच्या बाजूला. आणि ह्या 72,000 नाड्यांपैकी 3 अतिशय महत्त्वाच्या नाड्या, चंद्र नाडी डाव्या बाजूची नाकपुडी, सूर्य नाडी उजव्या बाजूची नाकपुडी आणि सुषुम्ना नाडी जी आहे माकड हाडाच्या आतमध्ये, त्यांना आपण रोज चालना देत आहोत रेकीद्वारे. या 72,000 नाड्यांमध्ये जेव्हा काही नाड्या एकत्रित होतात त्या ठिकाणी तयार होतात ग्रंथी. प्रत्येक चक्राच्या ठिकाणी असलेल्या ग्रंथी आणि त्याच्यामधनं असे स्त्रावणारे विविध स्त्राव, जेव्हा सातत्याने आपण शरीरातल्या प्रत्येक अवयवाचे आभार मानतो, त्याद्वारे या ग्रंथींमधील स्त्रावणारे स्त्राव त्याच्यामध्ये भरभरून ऊर्जा वाहत आहे, वैश्विक शक्ती वाहत आहे. चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत. खूप आभार मानायचे या ठिकाणी स्थित असलेले सूक्ष्म चक्र, हारा आणि प्राण चक्र, त्यांना आपण ऊर्जा देत आहोत. सुंदर पिवळा प्रकाश या चक्रांवर पडलेला आहे. खूप आभार मानायचे बीजाक्षर रम आणि वम द्वारे. रम वम
सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा. जलतत्वाशी संबंधित असलेले स्वादिष्ठान चक्र या संध्याकाळच्या पवित्र वेळेला, तिन्ही सांजेच्या वेळेला सगळ्या नद्यांचे आपण स्मरण करत आहोत. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. या नद्यांचा संबंध या पवित्र मनुष्य योनीशी, धार्मिक स्थळांशी, या पवित्र नद्यांच्या ठिकाणी आहे पवित्र धार्मिक स्थळे, ज्या ठिकाणी आपण भेटी देत आहोत त्याद्वारे तिथल्या त्या पवित्र स्थानांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे या पवित्र नद्यांचे. पवित्र गंगा नदी, पवित्र नर्मदा नदी आणि इतर नद्या यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आजच्या पवित्र दिवशी, अष्टमीच्या दिवशी. पवित्र नद्यांद्वारे जलतत्व आपले उत्तमरित्या काम करत आहे. या जलतत्वाद्वारे शरीरामधली विसर्जन क्रिया व्यवस्थित होत आहे आणि ह्या जलतत्वाचा संबंध चंद्रग्रहाशी, चंद्रग्रहाचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. ओम सोम सोमाय नमः. प्रत्येक क्षणाला चंद्रग्रहाचे आभार मानायचे. बीजाक्षर वम द्वारे वम वम सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे, जिथे आहे आपले मूलाधार चक्र. या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून नमस्कार करायचा आहे. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी तत्वरूपी शरीरातला अस्थिधातू, त्याला आपण बळकटी देत आहोत. खूप आभार मानायचे तिथल्या सूक्ष्म अवयवांचे, आपल्या दोन्ही सक्षम पायांचे. लम द्वारे लम लम आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीवर आपला पूर्ण विश्वास आहे. तिचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे. आपण खूप भाग्यवान आहोत. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला होत आहे. सगळ्या रेखी गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. त्याचबरोबर आध्यात्मिक गुरूंचे आपल्यावर आशीर्वाद आहेत. अनघा दत्त लक्ष्मी नमो नमः. खूप आभार मानायचे दत्तगुरु महाराजांचे, अनघा लक्ष्मींचे.
अनघा दत्त लक्ष्मी नमो नमः. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. माझ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी खूप आभारी आहे. या वैश्विक रेकी शक्तीचे मला खूप आशीर्वाद मिळत आहेत. या पवित्र वेळेचे खूप आभार. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. आपल्यामध्ये असलेल्या अंतरात्म्याला मनापासून नमस्कार करा. आपण एक ईश्वरी अंश आहोत. त्या ईश्वरी अंशाचे खूप आभार मानायचे. आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे. ओम त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघायचे. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाला मनापासून नमस्कार करा. खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे, आपल्या स्वतःचे, या क्षणाचे. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीच्या आशीर्वादाने आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. रेकीचे ध्यान जर तुम्हाला आवडत असेल, त्याच्यामध्ये तुम्ही ईश्वरी तत्वाशी जर एकरूप होत असाल, तर नक्की सगळ्यांना आपल्या ह्या वैश्विक शक्तीबद्दल माहिती द्या. आपल्याद्वारे सगळ्यांचं कल्याण होऊ द्या. जे आपल्या रेकी फॅमिलीत आहेत आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. जवळपास 5 वर्ष आता आपल्याला होतील जे आपण ध्यानाचे वर्ग घेत आहोत. आणि या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद, जसे तुम्ही वेगवेगळ्या स्थानाहून तुम्ही जॉईन झालेला आहात, तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे, तर तुमच्याद्वारे सगळ्यांना त्याचे आशीर्वाद मिळू द्या. श्री शिवाय नमस्तुभ्यं. आपल्यामधलीच रेकी मास्टर रुपाली, तिने तिचं चॅनल सुरू केलं आहे. तिला पण सगळ्यांनी प्रोत्साहन द्या. तिच्या चॅनलला तुम्ही लाईक द्या, तिला तुम्ही कमेंट करा. आणि बघा, या वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे आशीर्वाद आपल्याद्वारे इतरांना पण मिळू द्या. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं.